काही जण म्हणाले की डायरी फिरवा आणि लिहून घ्या लोकांकडे संमेलन कसं वाटलं किंवा सूचना काय. पण डायरी लिहायची म्हणून लिहावी असं मला वाटलं नाही. लोकांनी उत्स्फूर्तपणे जे सांगेल ते खरं. आणि मी संपादक आहे सत्याग्रही विचारधारा मासिकाचा. आमचा एक नियम आहे की कोणी सांगितलं की हे बरोबर नव्हतं तर त्याशी वाद घालायचा नाही, फक्त डोक्यात नोंद घ्यायची त्याला का असं वाटलं, हा भाग आहे. आणि बाकी काय त्यांनी मार्गदर्शन केलं ते डोक्यात घेऊन पुढे जायचं. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमानंतर नवं पर्व सुरू होतं. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही विचार करतो, आत्ता ऐकून घेतो आणि ह्या चौकातून पुढे जाण्याचा मार्ग शोधतो. असं आहे. मला असं वाटलं, मी मुद्दाम काही तशी प्रतिज्ञा वगैरे करून लोकांना बळेबळे म्हणायला लावत नाही, पण हे आजच्या ह्या 2-3 दिवसाच्या संमेलनाचं सार निघालं असं वाटतं. आणि ते जर माझं खरं असेल तर तुम्ही हात वर करून सांगा बरोबर आहे. मग नाही, पण अजून सार काढायच्या आतच तुम्ही म्हणाल. तर हे जे मंथन झालं, काय असतं, ताक जेव्हा घुसळतो आपण, जितकं घुसळावं तितकं लोणी निघतं. लोणी कुठे असतं? ताकाच्या पोटातच असतं, पण ते दिसत नाही. आणि जेव्हा ते वर येतं तेव्हा दिसायला लागतं. तर ती घुसळण बऱ्यापैकी झाली आणि त्याच्यावरून जे निघालं सार वर जे दिसतंय ते असं आहे की लोकांच्या मनात ही भावना आहे की मी सच्चा भारतीय नागरिक म्हणून जीवन जगण्याची प्रतिज्ञा करू शकतो. नंबर 1, राष्ट्रपिता महात्मा गांधी व संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दीपस्तंभ मानतो. हे सार याच्यातून निघते असं मला लोकांशी बोलताना वाटतं. तिसरं, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित आणि वंचित भारतीय बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार हे माझे कर्तव्य मी मानतो. काही लोक म्हणतात तो माझा काही संबंध नाही, मग तुम्ही भारतीय नाही. सत्य, अहिंसा, सर्वधर्म समभाव, संविधान आणि लोकशाही व्यवस्था या गोष्टी माझ्या जीवननिष्ठा आहेत. मी धर्माधिष्ठित राष्ट्र नाकारतो. कारण मी बारकाईनं पाहत होतो, मोदी आणि यांच्यावर काही टीका झाली तर लोक नाराज होत नव्हते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या लोकांनी हिंदू राष्ट्र नको आहे असंच सांगितलं. किंवा ज्या ज्या वेळेला संविधान टिकलं पाहिजे असं म्हटलं जायचं तेव्हाही प्रतिसाद मिळायचा. याच्यावरून काढलेला हा निष्कर्ष, या जीवनमूल्यांचे रक्षण मी करीन. आता कोणी त्याच्यात ॲड करीन की शेवटच्या श्वासापर्यंत करीन, प्राण पडेपर्यंत पडीन वगैरे वगैरे. पण गांधींचा एक किस्सा सांगतो. तिथे काळ्या कायद्याविरुद्ध म्हणजे सत्याग्रहाच्या जन्माची कहाणी आहे. त्यावेळेला असे 3000 लोक जमले होते. एका जीव मालकाचं थिएटर होतं आणि तिथे शपथ घेत होते लोक काळ्या कायद्याच्या विरुद्ध. कारण भारतीयांना वेगळा कायदा होता. मालकीचं घर घेता येत नव्हतं, झोपडपट्टीत राहावं लागायचं, माझी बायको हे सांगता यायचं नाही, इथं परत लग्न करावं लागायचं आणि त्यांच्या बोटाचे ठसे घ्यायचे. त्यावेळेला असं झालं की सुरुवात झाली, ते एक जण शपथ घ्यायला लागला. मुस्लिम होते, हिंदू होते, सगळे एकत्र होते, गुजराती, तामिळ, मराठी, पंजाबी. तर मुस्लिम म्हणाले, अगर मेरे बेगम को पुलिस ने हाथ पकड़ के उनके अगर ये लेना शुरू किया तो मैं उस पुलिस को गोली मारूंगा, फिर मेरे पत्नी को मारूंगा और बाद में मैं खुद मर जाऊंगा, आत्महत्या करूंगा. और तो सारखं म्हणत होता अल्लाह की शपथ, अल्लाह की शपथ. तर गांधींनी मध्ये इंटरव्हेन केलं आणि गांधी म्हणाले की तू देवाला मध्ये का घेतोस. मग लोकांनी गल्ला केला, मग काय म्हणायचं, देवाला मध्ये घ्यायचं नाही. तर मग गांधींनी दुरुस्ती केली की देवाने मला दिलेला जो प्राण आहे तो जोपर्यंत माझ्या देहाच्या कुडीत आहे तोपर्यंत मी अन्यायाचा प्रतिकार करीन, ह्या अन्यायाचा. आणि
तिथे एकदम वीज चमकल्यासारखं काहीतरी झालं आणि तिथे सत्याग्रहाचा जन्म झाला. आणि त्या रात्रीला त्या थिएटरला आग लागली तर ते शुभचिन्ह मानलं गेलं. एवढी ऊर्जा आली म्हणून आग लागली. देवाला मध्ये घ्यायचं नाही. आपल्या कृतीमध्ये देवाने जो प्राण दिलाय तो पणाला लावून काम करायचं असा त्याचा अर्थ होता. हे संमेलन साधारणपणे लोकांना असं वाटतं की यांना शासनाने पैसा दिला असेल किंवा काल काही हिंदुत्वादी लोक दारातून तंडत होते. माहिती आहे आम्हाला सरकारने तुम्हाला ग्रँट दिली. तर सरकार आम्हाला कशाला ग्रँट देईल? उलट सरकारने चंद्रकांत पाटलांनी काही दिवस अजितदादानंतर झाले पालकमंत्री, पण पालकमंत्री असताना इथे येऊन आमचे क्वार्टर्स पाडले होते. त्यांना नाही दिसत आहे, त्यांना हे नको वाटतंय. हे हिंदू महासागरातलं बेट आहे हे लक्षात घ्या. उलट आम्हाला त्यांच्यापासून रक्षण करायचं आहे म्हणून आम्ही सरकारच्या वाटेलाच जात नाही. त्यांच्याकडं पैसाही मागत नाही, तेही देत नाही. पण आम्ही हिशोब वगैरे इतका करेक्ट करतो कारण नाकात बोट घालून काही करू नये. आता माझं वय 84 वर्ष आहे. आजपर्यंत निष्कलंक आहे. भाजपवाले पाहणारच नाही यांच्या अंगावर काय कलंक लावता येईल म्हणून. आणि मी कसं लावून घेईन? मी जसे प्रायव्हेट पोलीस नेमतात, समजा बायकोच्या चारित्र्यावर संशय असेल तर तो नवरा प्रायव्हेट पोलीस नेमतो, तसं मी प्रायव्हेट वकील नेमलेले. ते अचानक त्यांनी यायचं आणि तपासणी करायची आणि आमच्यात काही चुका काही बघायचं आणि मला रिपोर्ट द्यायचा की तुमचं हे रजिस्टर ठीक नाही, ते रजिस्टर ठीक. त्यामुळे चॅरिटी कमिशनची हो, ईडीची हो, इन्कम टॅक्सची हो, किंवा मोदी एखाद्या वेळेला सहजच आले तर त्यांनी तपासावं. आमचा सगळा व्यवहार क्लिअर असतो. हा कार्यक्रम पूर्ण लोकाश्रयी झाला आहे. आता लोकाश्रयीमध्ये भांडं जर धरलं त्याच्यात रुपया टाकला तर खूप वेळ लागेल. म्हणून आम्ही आधी जे मित्र आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या समर्थ आहेत आणि ज्यांच्याकडे CSRचे फंड शिल्लक आहेत त्यांच्याकडे आधी जाऊन अर्ध्याच्या वर भांडं भरून टाकलं आणि मग बाकी जे लोक देत आहेत ते आम्ही घेतोय. अजूनही दिले तर आम्ही नाकारणार नाही, पण चळवळी लोकाश्रयी करू. हे संमेलन एक चळवळीचा प्रारंभ आहे, शुभारंभ आहे. ओम नमः शिवाय मधला ओम आहे हा. आणि हे गावोगाव करायचं आमचा संकल्प आहे. इथं ठिकठिकाणाहून लोक आले, त्यांना मार्गदर्शन करू. हे एक मॉडेल आम्हाला करायचं होतं कारण आम्हालाही शिकायला पाहिजे ना. आम्हाला काय पूर्ण ज्ञान आहे असं नाही. लोक म्हणतात आम्हाला गांधींचे फोटो पाहिजेत, त्याची आम्ही पूर्वतयारी केली. एक 700 ते 800 फोटो जमले, अजूनही जमत होते. फिल्म्स 200-300 आहेत, त्या पेनड्राईव्हमधून इकडून त्या गावाला जाऊ शकतात. कोणी म्हणालं वक्ते नाहीत. यावेळेला आमच्याकडे 100 वक्त्यांच्या वर जास्त लिस्ट आहे. गांधीवादा बोलून एकमेकांना माहीत नाही. कदाचित पुढच्या संमेलनामध्ये आम्ही जर लोकांनी स्वेच्छेने नाव नोंदणी करावी की मी गांधीबद्दल बोलू शकतो तर कदाचित 1000 होतील. मला विश्वास आहे. गांधी बोलायचं म्हणजे स्वतःचंच बोलायचं आहे. गांधी आणि स्वतःच्या एकमेकाशी वेगळे नाही आहेत. आणि हा भक्तिमार्गी पंथ आहे. ज्ञानेश्वरांना तुम्ही फोटो पाहिला तर कुठे जानवं दिसणार नाही. विशेष आहे की नाही? फोटोत आणि मूर्तीत जानवं दिसणार नाही. त्यांच्या आईवडिलांना फसवलं. तुम्ही जर लेकरांना समोर ठेवलं इंद्राणी काठी आणि जर तुम्ही नवरा बायकोनी जलसमाधी घेतली तरच आम्ही लेकरांची मुंज करू. आणि ब्राह्मणांनी शब्द फिरवला, नंतर नाही म्हणाले. त्यांची मुंज झालीच नाही. मग ज्ञानेश्वरांनी विचार केला असणार की याच्यावर सूड कसा उगवायचा. त्यांना प्रश्न पडला होता की इतकं फसवलं लेकरांना, संन्यास झाल्यावर परत गृहस्थ धर्म स्वीकारला म्हणून लेकरांना का सजा. पण मग बाकी समाज कानेमध्ये पडला. तर त्यांना एकच कारण सापडलं
की देवाची संपर्क करण्याकरता मध्यस्थी ब्राह्मणांची लागते. ते अजूनही खूळ आहे. आमच्या लग्नाला लई मोठा ब्राह्मण आणला होता आणि त्याला दक्षिणा दिली. तो स्वतः का नाही करत देवाची प्रार्थना डीजेवरनं? ह्या माझ्या मुलीचं लग्न आहे, देवा माझं मन हळवं झालंय, त्याला आशीर्वाद दे म्हणून. किंवा सर्व धर्म प्रार्थना करावी. ख्रिश्चनांचा गॉड, इस्लामचा अल्लाह, हा ईश्वर, सगळे म्हणून तुझ्या मुलीच्या लग्नाला आशीर्वाद देशील ना. त्याला ब्राह्मण मध्यस्थ का लागतो? इथे सगळी गोम आहे. लोकांचा समज असा होता की हे ते ज्ञानी लोक आहेत, तेच देवाला जाणू शकतात. आणि ती स्थाप बहुजनांवर खूपच प्रभाव टाकते. म्हणून ज्ञानेश्वरांनी एक भव्य सूड उगवला, तो असा की नामस्मरण कर, तू आणि देव याच्यात कोणी मध्यस्थ न आता देव येईल. विठ्ठला म्हणले की विठ्ठल तुझ्याकडे. म्हणजे त्यांनी सर्वांच्या हातात मोबाईल फोन दिला. मध्ये STD सेंटर ब्राह्मणांचं जायची गरज नाही. तर त्याप्रमाणे अशा अनेक गोष्टी आहेत. कारण ही जी हुकुमशाही आहे ती ब्राह्मणिझमच्या रूपानं आपल्यासमोर येते आणि त्याला प्रचंड मोठी भांडवलशाही साथ देते. हा लढा साधा नाही, पण त्याचबरोबर आपण हारणारच असं काही नाही. त्याच्यात सर्वजण उभे राहिले आपापल्या जागी तर लोकशाहीचं रक्षण होतं, संविधानाचं रक्षण होतं, जीवन मूल्यांचं रक्षण होतं आणि भारतीयांच्या मधलं बंधुत्व फार भक्कम होतं. मग लोकशाहीला धोका राहत नाही. तर एवढं मला सांगायचं होतं. म्हणून या संमेलनाच्या नंतर मी खूप समाधानी आहे. मला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद मिळेल आधी, नंतर वाटायला लागलं. आणि दुसरं एक मला इथं कबूल केलं पाहिजे की भयंकर श्रम केले, असा घाम गाळला, नको बाबा आता 1-8 दिवस कुठेतरी जाऊ महाबळेश्वरला वगैरे, असं काही झालं नाही. हे सहज साध्य झालं. ते आपल्या लग्नपत्रिकेवर लिहिलेलं असतं का किंवा जुन्या काळात लिहायचे, आमचे कुलदैवत समर्थ आहे, हे हा शुभप्रसंग पूर्णत्वास नेण्यासाठी. तसं महात्मा गांधींचीच काहीतरी कृपा आहे. ते आमचं कुलदैवत आहे. ते कुलदैवत कोणताही कार्यक्रम आमची नियत साफ असेल तर शेवटास व्यवस्थितपणे नेण्यास समर्थच आहे. जर काही घोटाळा झाला तर आमच्या नियतीत खोटे असा त्याचा अर्थ होईल. पण म्हणून याच्यामधून आम्हाला या कसोटीमधून एक सर्टिफिकेट मिळालं की आमची नियत साफ आहे, खोटी नाही. आणि म्हणून कष्ट काही पडले नाही. आपण पुढच्या काळात सर्व मिळून एकत्र काम करू. आणि ज्यांनी कष्ट केले त्यांचे आभार नक्कीच आहेत, प्रश्नच नाही. आमचा स्टाफसुद्धा, कर्मचारी आमचे यांनी खूप रात्रंदिवस काम केलं, स्वयंसेवकांनी काम केलं, नंतर आमचे नवीन मित्र जोडले गेले, त्यांनी खूप काम केलं. या सगळ्यांच्या कष्टाचं हे समापन करताना मला सांगणं आवश्यक आहे. या सगळ्यांचं कष्टाचं फळ गोड आलं आणि चांगल्या पद्धतीनं हे संमेलन झालं असं या ठिकाणी माझं मत मी नमूद करतो आणि थांबतो.